जो गरजता है वो बरसता नहीं। अहो त्याच्या मागे निम्मार्ध गाव आहे म्हणून जरा ते काय नाही पाटील, लोक जर मास्तराच्या संगतीला असते तर यात्रेत एवढी गर्दी कुठून झाली असती। तो बघा म्हसोबाच्या नावाचा जयघोष चाललाय तिकडे। हो म्हसोबा देवाची कृपा दृष्टी आपल्यावर म्हणूनच यात्रेला एवढी लोक जमलीत। पाटील पाटील म्हसोबाची कृपा आहे तर आहे, पण मी सुद्धा दंड दिली होती की गावात भिका भीमाचा तमाशा होणार आहे म्हणून। अरे शिरप्या, इथं तर अजून पोस्टर एक बरोबर आली। चायला तो आंधळा की खुळा, तिकडे बघ तिकडे बघ, दोन तमाशे उभे राहिले। तुला ढोलकीचा आवाज येतो का नाही? चायला खरंच की शिरप्या, पण या दोन्ही तमाशा मधला चांगला तमाशा कोणचा आहे? जनमामा मुलकाचा। अरे चाल की मग, कधी जायचं तमाशा बघायला? अरे ते सरपंच आणि पाटील किती वेळचे ताटकत उभे राहिले। पाटील पालखी पोचली वाटतं। ताई तुम्ही असं थोडं कॅमेरात मुंडका दिसणार नाही। महिने गणगवळण काही नाही, लावणीला सुरुवात कर। गवळण म्हणजेच कशाला? त्यात काय पण नाही। राधा मावशी हौशी ती किसन देवाची टिंगल टवाळी। ए दत्त दिगंबरा, गप्प राहतोस का आता? सरपंच तुम्ही चुकलात, मी लंबोदर आहे। अरे गप बस आता। महिनाबाई कर लावणीला सुरुवात। हो बरं ऐका तर। तमाशा बंद केलाय आणि साऱ्या गावकऱ्यासह इकडे येतोय। चालू ठेव आपली लावणी। अहो पाटील, पण तो मास्तर आलाय एकट्यानं गावकऱ्यांना घेऊन आलाय। येऊ दे त्या मास्तराला, त्या अक्कल नसलेल्याने टार्गेट पोर आहे मास्तराच्या संगतीला।
महिने चालू ठेव आपली लावणी. माझ्या शेताचा दिला तुम्हा हक्क घ्या की मेघन झरा की पक्क देऊन रोकड काढा की पाट 8-10चा उतारा 8-10चा उतारा हो पाट माझा कोराच हाय 7 पहारा अहो पाट माझा कोराच हाय 7 पहारा. बाबर माझा हाय काळभोर सुपीक जमीन माझी कसदार बाबर माझा हाय काळभोर सुपीक जमीन माझी कसदार. महिने लावणी बंद कर. का ही वंगळ आहे मग दुसरी म्हणते. दुसरी तिसरी काय नाही. आता या पुढे गावात तमाशा होणार नाही. बंद, अजिबात बंद. अगं बाया बंद तर बंद मग काय चाललंय. पण ह्यो गाव पाटील आणि सरपंचच आहे तुम्ही त्यांना जाऊन सांगा. म्हणूनच तर त्याने हा नगारा चालवलाय. आता पुढे चालते हो नाही तर तुझ्या साऱ्या सामनाची मोडतोड होईल. अरे मास्तर असं साडीवाली काय बोलतो. इथं आहे किती जबाबदारी मिशीवाला पाटील आणि सरपंच. शिरप्या वयात आल्यावर काढवलं पण मिशा फुटतात. आता या गावकऱ्यांना पाहून सरपंचाची वाचाच बंद झाली आहे. मास्तर ज्याप्रमाणे या टारगटांनी शेंबड्या मुलांना घेऊन आलाच त्याचप्रमाणे त्यांची समजूत घालून आल्या पावलाने परत जा नाहीतर एकेकाचे मुंडके ओढीन मी. पाटील ही मोगलाई संपली. हा स्वातंत्र्याचा काळ आहे. चालू ठेव आपली लावणी. बघतोय कोणचा मायचा पूत पुढे येतो ते. ठेव चालू लावणी. हा हुकूम आहे माझा. नांगर फिरवून बघा तुम्हाला दिसल की नजारा अहो दिसल की नजारा अहो पाट माझा कोराच हाय 7 पहारा अहो पाट माझा कोराच हाय 7 पहारा अहो पाट माझा कोराच हाय 7 पहारा अहो पाट माझा कोराच हाय 7 पहारा. लावणी बंद कर. मुंडकं घालून राहिले. पाटील पाटील आल्यावर या. समजा गाव कधी पाहिलं की कोण्यावर गोळ्या जाता. बस करा तुमची फायरिंग खाली घ्या तुमची बंदी. पाटील शुद्ध झाला. त्या सरकून थोडं बाजूला बसा ना मुंडकंच द्यायला लागलं तुमच्या. निम्मा अर्धा गाव मास्तरच्या संगतीला होता अशी या साऱ्या गावांची साक्ष पडेल. मुंडकी निघाला आली तुमची दोघीची अर्ध. मास्तरला ठार करायची युक्ती शोधून काढा. छोटीची बाता. अरे माहिती अरे शिल्प्या युक्तीनं पर नको आणि शक्तीनं पर नको. अरे शिल्प्या तू बाजूला हो. पाटील मास्तर आता बाना मास्तर आता उठा आणि शाने व्हा आणि आपल्या त्या पोरांची शाळा गाठा नाहीतर त्या मठात जाऊन पास देऊन ते बडा. पाटील हात तुमच्या हातात बंदूक आहे. पण 4 दिवसाच्या आत त्याच हातात जर बॅडाने ढकल्या तर मी पूर्वजांचं नाव सांगणार. अरे चल तुझे पूर्वज आले पाहिजे माझ्या हातात बेड्या ठोकायला. अरे शिरप्या ही मास्तराची पेन्शन आणि चोपडी उचल.
आहो पाटील नसली पिढा कशाला खिशात ठेवतोय तो मास्तर लय हुशार आहे तुमच्यावर चोरीचा आळ घेईल. होय होय नुसती पिढा द्या फेकून. ही माझ्यावर चोरीचा हीच पेन्सिल आणि डायरी एक दिवस त्या मास्तरासमोर काळ बनून उभा राहील. सरपंच पण या गडबडीत ती मैनाबाई नाचणारी पुढं गडप झाली. अहो पाटील तुमच्या या बंदुकीच्या टा टा धुमधडाक्यात कुठं गेली कुणास ठाऊक. अहो पाटील मरणाच्या भयाने पळ काढलाय त्या महिन्याला. मग सरपंच चला एक बार या म्हसोबाचं दर्शन घेऊ आणि सर्वजण जाऊ. चला होय होय चला तर चला. मैना मैना बसा बसा 8 दिवस झाले मी म्हणलं सरपंचाचं मन कुठं रमलं की काय. तसं तू मनात अजिबात आणू नकोस. रात्रंदिवस तुझा आणि तुझाच वासरावा असं वाटतोय. पुरे पुरे नका खोटं बोलू. तुमचं ध्यान कुठेतरी लागले दिसतंय मला. हा महिने तुझ्या गळ्याच्या तुझं एक गोजीरवानं रूप माझ्या डोळ्यासमोर नाचतंय. खरंच सांगायचं महिने म्हणजे मला या चोरट्या प्रेमाचा तिटकार आलाय. कधी ना कधी आपला फजितवाणा व्हायचा म्हणून मी एक युक्ती आखली आहे. म्हणजे महिने ए महिने महिने शेवटी व्हायचं तेच झालं ना. अहो तुम्ही एवढं पुरुषासारखं पुरुष घाबरता कशाला. मी काहीतरी विगत काढते. म्हणजे पुन्हा मागच्यासारखा घोडा. महिने महिने ए महिने कर लवकर काय करायचं ते. थांबा काहीतरी पुन्हा युगत काढते मी. लवकर कर महिने काय करायचं ते. सखूबाई होते आता सखूबाई. आता पप्पा साडी निशी जरा. ती झोपली. महिने ए महिने लेकर मात्र ते महिने ए महिने महिने ए महिने बघतेच मी काय हो एवढ्याला माझ्या नावानं ओरडत होते. मी काही घरात मारून पडले नव्हते. अरे किती होतीस मग दार उघडायला एवढा उशीर का केलास. अहो बगर वस्त्रानं बगर वसरानं म्हणजे अहो मी नानी घरात आंघोळ करीत होते. कपडे साडी नेसाय नको का कशी तुमच्या समोर यायची. इकडे तिकडे काय बघताय कावऱ्या बाण्यावानी. मी काही एखादा घराघरवाला पण नाही ठेवलाय. ही पलीकडच्या आळीची सकू आहे सकू. अरे गणप्या मैप्या कुठं गेला. ठाव नाही का तुम्हाला. त्यांचा पगार झाला की 8-8 दिवस पत्ते असतो का त्यांच्या घरात. आज जा आणि माझी बंदूक घेऊन ये. बंधू हा बंदूक मला आज समजायचे सोंग डोंग समोर आणायचे. जा लवकर. तोंड काय बघतेस. असं होय. अगं समध्या गाव करायची मस्ती जिरवायची आहे मला. महिने सरपंच जर इकडे आले तर त्यांना चावडीवर पाठवून दे. बरं 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 बरं. पाटील पाटील मास्तर सुटून आलाय. तू दारू तर प्याला नाही ना. मी जरी दारू पिलो असलो तर माझी एकट्याची नजर धोका खाईल. आम्ही तिघांनी बी पाहिलं त्या मास्तराला.
होय होय पाटील तो मास्तर सुटून आलाय. अरे पण तो सुटलाच कसा? काय निर्दोष सुटला याचा विचार करू नका. आज ना उद्या तुमच्यावर तो खटला भरणार आहे याचा विचार करा. आजावर खटला होय होय दगडू काकाने सारा शामू मास्तरचा इतिहास या मास्तराला सांगितला. थांब शिरप्या, पुढे बोलू नकोस. काव मालकीन बाई, या नव्या पाहुण्या कोण दिसते तिथं? अरे त्या पलीकडच्या आळीची सकू आहे सकू. आईला सकुबाई ती तर केव्हाच पंढरपूरला गेली. अरे शाण्या, ती संत सकू, ही बोरकी सकू, मागून पुढून सपाट ही सपाट. गणपे मैनाबाई तुम्ही दोघी जणी आज जा. चल ग बाई सकू चाल. गणप्या काय सांगितलं दगडू काक्यानं मास्तराला? पाटील संदीप लई चेहरा भिले घामाना. थांबा मी तुमचा घाम टिपते. महिने पदराना घाम टिपाला तू काय माझी आई आई तर नाही पण मायेचा माणूस तर आहे ना. चुलीत गेली असली माय, तुझा आणि माझा कायमचा संबंध ठेवायचा असेल तर त्याला एकच मार्ग, ते कोणचा? पाटलाचा खून. पाटलाचा खून? हो, आणि तो तुलाच करावा लागेल. पाटलाचा खून माझ्या हातानं? हो, आपल्या दोघांच्या सुखासाठी. अहो पण हे मला कशाचं कसं वाटतंय हो. कशाच्या कसं म्हणजे? तुला मी हवा आहे ना, मग पाटील दारू पिऊन झोपला की त्याच्या छाताडावर दगड ठेवायचा आणि असा सुरा खुपसाचा. काम अगदी सोपं आहे. पुढे ह्या मुर्द्याची वाट. त्याची नको तू काळजी करू. मी त्याच वेळी मास्तरला तिथं आणतो आणि जगाच्या नजरेसमोर दाखवतो की मास्तरानं पाटलाचा खून केला. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. कसं काय? पण हे करायचं केव्हा? ते आपण उद्या ठरवू. बरं महिने येतो मी. आता कुठं पळ काढताय? नेमका मग आला की पळ काढताय आणि योग नसला की चुरमळताय. चला म्हणते ना. पण बिन काय नाही. वाघाचं मन मांजराचं. चला म्हणते ना. पण पाटील परत आले तर आपण दोघं मिळून त्यांचा फोन करू. पण बिन काय नाही. रात्र जाईल ना वाया. चला म्हणते ना वा. असं म्हणते. किती कोंबडे कापले सरपंच? तीन तिरपट. सरपंच हे पैसे घ्या आणि 2 कोंबड्या घेऊन या. आणि बर का सरपंच, कापायची नाही, त्या मसोबावर जित्ती काढायची आणि दारू घेऊन या. प्यायची नाही, उडवायची फटाकडे. आणि त्या मैना फटाकडीला घेऊन या नाच गाण्याला. बरोबर. शिरप्या, शिरप्या मेला काय? शिरप्या वाटला ना उडीत पाट. होय होय, हे काम माझं. मरेपर्यंत दारू पाजतात ना. अहो पाटील तुम्ही पडाल. अरे कोण म्हणतो मी पडल? सोडा म्हणलं ना, सोडा. तुम्हाला केव्हाचं म्हणत होतो बाटलाला थोडीच पाजा म्हणून. अरे आतापर्यंत तर पाटील शुद्धीवर होते, आता मात्र बेशुद्ध झाले. बरोबर. उचला त्यांना आणि वाड्यावर नेऊन झोपवा. आणखीन काय? येताना मैना वयला घेऊन या. सर्वच काम सांगावं लागतात गाडवांना. बरोबर. सरपंच तुम्ही चांगला डाव टाकलाय ना आकला पण. म्हणजे शेवट चांगला झाला म्हणजे झालं. शिरप्या तू प्याला भराचं काम कर. घ्या पाटील, अजून 2 बाटल्या आहे आपल्याकडे. शिरप्या शिजलं का तुमचं कोंबडं? महिने आम्ही शिजवायचं ते शिजवलं. आता मसाला टाकायचं काम तुझं. पण त्याआधी
होऊ दे तुझा कोंबडा डान्स. सरपंच कोंबडा नाही भांगडा मला भांगडा. रंपंपो पंपो नाही पंपो म्हणजे हल्लीचा डिस्को. अरे हल्लीचा डिस्को आणि पूर्वीचा कोंबडा. याला काय कोंबडा डान्स म्हणतात काय? अहो पूर्वी तुम्ही येडा का खुळ. हा इंग्लिश डान्स झाला. आपलं भारतीय नृत्य कथकली भरतनाट्यम पुनर्गराभा म्हणजे हल्लीच्या जमान्यात हा भांगडा. असं म्हणजे याला भारतीय नृत्य म्हणतात. मग काय तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगू. अरे आमच्या सरपंचांना कोंबडा डान्स म्हणजे टवीस वाटला असेल टवीस. पण आमच्या सरपंचांना इंग्रजीत कुठे येतंय? काय म्हणाला काय म्हणाला? तेच तेच टवीस टवीस. गणप्या शिरप्या महिनेला कळतंय भांगडा के कोंबडा ते. कोंबडा भांगडा न ग कोंबडाच बरा आहे. मग महिने होऊ दे तुझा कोंबडा डान्स. ऐका लाज धरा जरा
मायना वय चला झालं आपलं काम. नाही पाटील 2 दिवस झाले इतके पेलेत लोकांचे, उठू शकत सुद्धा नाही. शिरप्या प्रथम तू फौजदाराकडे जा. शिरप्या प्रथम तू मास्तराकडे जा आणि फौजदारानं बोलवलं म्हणून जा. होय होय जातो मी. महिने मग बघतेस काय, आज जा आणि सुरा घेऊन ये, जा लवकर. फौजदार साहेब, ज्याला करणं त्याला डर कसला. पोटात वस्तू कारस्थान नसलं रे सगळं. बाय 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 बाय. बाई तुम्ही गप्प करा. आमच्या गणप्या मैप्या शिपायांनी तुमची सर्व कारस्थाने टेप करून ठेवल्यात. काय गणप्या मैप्या शिपाई आहे? तुम्हाला काय वाटलं बादलाचे गडी? या मास्तर, काय भानगड आहे फौजदार साहेब? आता ही जोडी बादलाचा खून करून तुमच्या माती मारणार होते, पण आमच्या गणप्या मैप्या या हुशार शिपायांनी या कारस्थानाची आम्हाला वेळीच खबर दिली होती. काका काका मास्तर शेवटी तुमचं खरं झालं. हे शरे सारे गणपतराव मैपतराव यांना. पाटील सरपंच तुम्हाला काही बोलायचं आहे का? का बोलता, गेम झाला राव आमचा. मैनाबाई तुम्ही पाटील सरपंचाच्या सांगण्यावरून गोरगरीब शेतकऱ्यांना नाच गाण्याच्या मैफिलीत दंग करून अनेकांना लुटलं, हा जिवंत पुरावा दगडू काका तुमच्या समोरच आहे. बोला खरं की नाही? हो अगदी खरं आहे. त्याप्रमाणे सरपंचाकडून मनसोक्त शरीर भोगता यावं म्हणून तुम्ही पाटलाचा खून करणार होते, पण तुमचा डाव फसला. कायद्याच्या दृष्टिकोनातून पण हा जबर गुन्हाच आहे. गणपत या बाईला घेऊन चला. नको बाबा मला लय भीती वाटते. श्रीपती तू पाटील सरपंचाच्या प्रत्येक कारस्थानात सामील होतास, या आरोपावरून तुला ही अटक करण्यात येत आहे. मैपती जा याला घेऊन. तू काम पार पाडल्याबद्दल तुला आणि गणपतीला योग्य ते बक्षीस सरकार मार्फत दिले जाईल. आणि या अटल 2 बदमाशांना यांनी केलेल्या नीच कृत्याबद्दल योग्य तो धडा कोर्टात दिला जाईल. पाटील सरपंच तुम्ही गावच्या विकासाचा पैसा गडप केला, गोरगरीब शेतकऱ्यांच्या तगाया बुडवल्या, श्यामू मास्तरच्या बायकोचा खून केला, तिथं कुठं पुरली या दगडू शेतकऱ्यांना ठिकाण आम्हाला दाखवलं आहे. अरे तुम्ही आसोबाची जत्रा करून याची 17 लेपणं केली. अरे गावचा खरा देव नरसोबा असताना हा म्हसोबा कोण? फौजदार साहेब कोण म्हणजे काय? हा सरपंच म्हणजे म्हसोबा आणि हा पाटील म्हणजे म्हैसोबा. या दोघांनी मिळून 17 लपडी करून असं म्हणजे या 2 आसोबाची जत्रा आणि लपडी 17 आहेत म्हणायची. वरील सर्व गुन्हे तुमच्यावर साबित झाले आहेत. बोला आणखी काही बोलायचं आहे का? म्हणून काही तुमच्यावर दया दाखवता येणार नाही, कारण तुमच्या सारखे समाजकंटक जोपर्यंत या पृथ्वी तलावर वावरतील तोपर्यंत या गावचे कधीच कल्याण होणार नाही.
गणपत चला यांना घेऊन. दगडू काका मास्तर तुम्हाला आमच्या बरोबर उद्या पोलीस ठाण्यावर